नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे नगर जिल्ह्यातील कर्जत येथील प्रसिद्ध असणारी शिपी आमटी। शिपी आमटीची रेसिपी आज आपण करणार आहे। रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। चला करूया आपण रेसिपीला सुरुवात। त्यासाठी बघा मी इथे 3 डाळी घेतलेल्या आहेत। 2-2 चमचे मी ह्या तिन्ही डाळी समप्रमाणात घेतलेल्या आहेत। मसुराची डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे। तिन्ही डाळी मी समप्रमाणात घेतलेल्या आहे। आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून शिजवून घ्यायच्या आहेत। कुकरला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। घरात जर भाजीला काही नसेल तर तुम्ही ही शिपी आमटीची रेसिपी नक्कीच करू शकता। चवीला तर एकदम भन्नाट होती ही आमटी। छान अशा ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। या 3 डाळींसोबतच याच समप्रमाणात हरभऱ्याची डाळ पण तुम्ही घेऊ शकता, पण मी इथे ह्या 3च डाळी घेतलेल्या आहेत। बघा इथे स्वच्छ अशा ह्या डाळी धुवून झालेल्या आहेत। 2 ते 3 पाण्याने मी या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायची आहे थोडीशी हळद। शिजतानाच थोडीशी हळद यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ह्याला कुकरमध्ये ठेवून ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ व्यवस्थित शिजते। बघा याप्रमाणे आता ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊ। ह्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी लागणारा मसाला भाजून घेऊ। त्यासाठी बघा मी इथे घेतलेले आहे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत, उभा चिरून घेतलेला आहे कांदा, लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेलं आहे म्हणजे आलं घेतलेलं आहे चिरून। त्यानंतर हे इथे थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे, लाल ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला मधून चीर दिलेली आहे मी मिरच्यांना, आणि कोथिंबीर घेतलेली आहे। वाटणामध्ये कोथिंबीरीची चव खूप छान लागते त्यामुळे मी कोथिंबीर पण घेतलेली आहे। हा सगळा मसाला आपण आता भाजून घेऊ। त्यासाठी बघा मी आता इकडे कढई ठेवलेली आहे। तुम्ही लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईमध्ये पण हा मसाला भाजून घेऊ शकता। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, अगदी 2 चमचाभर, आणि यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि उभे चिरून घेतलेले आहेत। हे कांदे उभे चिरून घेतले की पटकन भाजल्या जातात। आता याला चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित असा हा कांदा आता परतून घेऊ आपण। चवीला एकदम भन्नाट अशी ही शिपी आमटी होते। खूप छान चव लागते ह्या शिपी आमटीची। तुम्ही जरी आधी कधी केली नसेल तर एकदा नक्की करून बघा आणि मग बघा किती चवदार ही शिपी आमटी लागते। इकडे मसाला भाजत असताना इकडे आपल्या शिट्ट्या पण होत आहेत। आपण डाळ जी कुकरला लावून घेतलेली आहे त्याच्या इकडे शिट्ट्या पण होत आहेत। कांदा पण आपला आता एकदम मस्त परतून झालेला आहे। बघा ब्राऊन असा कांदा झालेला आहे। आता हा कांदा मी याच कढईमध्ये थोडासा बाजूला करून घेणार आहे, किंवा तुम्ही दुसऱ्या प्लेटमध्ये पण काढून घेऊ शकता, काहीच हरकत नाही। पण मी त्याच कढईमध्ये कांदा थोडासा बाजूला करून आता ह्याच कढईमध्ये मी लसण आणि अद्रक भाजून घेणार आहे। कारण या शिपी आमटीला कांदा जितका व्यवस्थित परतला जातो तितकी छान चव येते, तितकी चव उतरते ह्या आमटीमध्ये। त्यामुळे कांदा हा व्यवस्थितच परतून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा इथे लसण अद्रक मी टाकून घेतलेलं आहे। ह्याला पण अगदी मिनिटभर परतून घेणार आहे। थोडासा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे। बघा इथे आता लसण अद्रक पण परतत आलेलं आहे छान। आता ह्याला पण ज्याप्रमाणे कांदा आपण बाजूला केलेला आहे त्याचप्रमाणे लसण अद्रक बाजूला करून यामध्ये आता यानंतर खोबरं मी भाजून घेणार आहे। हे बघा आता इथे खोबऱ्याचे तुकडे मी परतून घेणार आहे। खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतलेले आणि ह्याचबरोबर दगडफूल घेतलेले थोडंसं, ते पण आपल्याला खोबऱ्यांबरोबरच परतून घ्यायचं आहे। दगडफुलामुळे खूप छान अशी आमटीला चव येते। हे खोबऱ्याचे तुकडे आणि दगडफूल आपण आता व्यवस्थित भाजून घेणार आहे। बघा आता खोबरं आणि दगडफूल पण आपलं भाजत आलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळं परतून घेऊ हे। आता आपले फक्त लाल मिरच्या आणि कोथिंबीर परतायची राहिलेली आहे। त्यासाठी बघा मी हे परत सगळं एका साईडला करून घेतलेलं आहे आणि आता या कढईमध्ये परत थोडंसं मी तेल टाकून घेणार आहे। मिरच्या ह्या परत तेलावर परतून घ्यायच्या आहेत आपल्याला। त्यासाठी मी अगदी थोडंसं चमचाभर परत तेल कढईमध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। फक्त 4 मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि त्यामध्येच आता आपल्याला कोथिंबीर पण घ्यायची आहे। कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्ही इथे धने पण वापरू शकता, पण फ्रेश अशा कोथिंबीरीची चव खूप छान लागते वाटणामध्ये। या सगळा मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे हा। आता हा मसाला थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ, कारण हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे।
त्यासाठी आता याला पूर्ण थंड होईपर्यंत प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. असं प्लेटमध्ये काढून ठेवलं की हा मसाला लवकर थंड होईल. हे बघा इथे मी आता सगळं हा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मसाला. आता याला थोडंसं पसरून घेऊ म्हणजे लवकर थंड होईल मसाला. मग बघा इथे 4 ते 5 मिनिटानंतर आपला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपल्याला याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हा मसाला सगळा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. आता या वेळेला मी यामध्ये पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे. आधी मी हा असाच कोरडाच फिरवून घेणार आहे. बघा या प्रकारे हा मसाला बारीक झालेला आहे. पण आपल्याला या मसाल्याची पेस्ट पाहिजे म्हणून हा मसाला एकदा चमच्याने पूर्ण हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता पाणी टाकल्यानंतर परत एकदा मिक्सरवर हा मसाला फिरवून घ्यायचा आहे. आता पाणी टाकल्यामुळे या मसाल्याची छान पेस्ट तयार होईल. बघा इथे आता किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आपल्याला जसा पाहिजे तसा मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपण बाजूला ठेवून घेऊ आणि ज्या डाळी आपण शिजायला ठेवलेल्या होत्या त्या डाळी शिजल्या आहेत का, कुकर थंड झाले का ते एकदा चेक करून घेऊ. कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्यायची. 3 शिट्ट्या घेतल्या होत्या मी. 3 शिट्ट्यानंतर गॅस बंद केला आहे आणि कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे. त्यानंतर हे झाकण उघडून घेतलं आहे. आता आपण हे बाहेर काढून घेऊ आणि आपल्याला याला घोटून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी यामध्ये जास्तीचं जे पाणी आहे ते एका वाटीमध्ये वगैरे काढून घ्यायचं म्हणजे मग डाळ व्यवस्थित घोटल्या जाते. अगदी मऊ अशा डाळी शिजलेल्या आहेत या. बघा याप्रमाणे वरचं पाणी मी आता वाटीमध्ये काढून घेते. हे सगळं जेवढं काढता येईल तेवढं पाणी काढून घ्यायचं. डाळी छान शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे याला जास्त काही घोटत बसायची गरज नाही आहे. तर पळीच्या साहाय्याने किंवा रवीने सुद्धा तुम्ही घोटून घेऊ शकता. छान मऊसूत अशा डाळी शिजलेल्या आहेत या. आता डाळीच्या वरचं जे पाणी आपण काढून घेतलेलं होतं ते पाणी आता परत डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपली डाळ पण शिजून झालेली आहे. मसाला पण तयार झालेला आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊ आमटीला. त्यासाठी बघा इकडे कढई ठेवलेली तापायला. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. आता हे तेल चांगलं तापू द्यायचे आणि तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहेत. तेलामध्ये टाकल्या जिरे आणि मोहरी लगेच तडतडली पाहिजे त्यामुळे तेल व्यवस्थित तापू द्यायचे. खमंग अशी फोडणी बसली पाहिजे आमटीला. जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊ कढीपत्ता. फ्रेश असा कढीपत्ता मी घेतलेला आहे बघा. त्या कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकून घ्यायची. यानंतर लगेचच फोडणीमध्ये थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. अगदी थोडासा हिंग मी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे मसाला वाटून घेतला होता तो मसाला आता तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे फोडणीमध्ये. आता हा मसाला परत तेलावर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. पूर्ण व्यवस्थित असा तेलामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे. हा मसाला आपण आधीच भाजून घेतलेला असल्यामुळे याला पटकन तेल सुटतं. बघा इथे व्यवस्थित असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये आपण ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्यासाठी बघा मी इथे घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे, धने पावडर घेतलेली आहे, हळद, कांदा लसूण मसाला आणि अगदी थोडासा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे मी. आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता हे मसाले आपले परतून झाल्यानंतर आपण जी डाळ शिजवून ठेवलेली आहे ती डाळ आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. बघा ही सगळी डाळ आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायला अजून पाणी लागणार आहे. त्यासाठी मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. यामध्ये टाकताना पाणी गरमच करून घ्यायचं आहे. बघा ही डाळ मी आता पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि जे गरम पाणी करून घेतलेलं होतं मी ते गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वगैरे होता त्यामुळे हे गरम पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. सगळं व्यवस्थित असा हा मसाला आपला निघेल मग. आणि हे सगळं पाणी आता कुकरच्या डब्यामध्ये घेऊन, कारण त्यामध्ये पण डाळ आहे थोडीशी, हे सगळं आता आपल्याला आमटीमध्ये टाकायचं आहे. हे बघा इथे आता मी सगळं पाणी टाकून घेतलेलं आहे. तरी अजून थोडं पाणी आपल्याला लागणार आहे त्यामुळे मी गरम पाणी अजून घेतलेलं आहे आणि ते पण आता टाकून घ्यायचं आहे. भाकरीसोबत पोळीसोबत चुरून ही आमटी खूप छान लागते.
आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. आपापल्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे मीठ मिक्स करून घेऊ आपण आमटीमध्ये. ही आमटी आता आपल्याला अशीच 3 ते 4 मिनिटं चांगली अशी उकळून घ्यायची आहे. तीन ते 4 मिनिटं आमटी अशी व्यवस्थित उकळलेली बघा. वरून आता मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपली तयार आहे शिपी आमटी. कर्जत राशींची स्पेशल शिपी आमटी आपली तयार आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आजची शिपी आमटीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा आज पहिल्यांदा या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.